भाग 7 आणि 8. सायलीला आदित्यचा राग येत होता. तुम्ही मला का बोलावले? झोपायला. मग तुम्ही झोपा ना. मी सर्व काही व्यवस्थित ठेवले आहे. तुम्हाला काही हवे असेल तर मला कळवा. एवढं बोलून सायली दारापाशी पोचली आणि कडी उघडण्याआधीच आदित्यने तिला मागे खेचलं. सायली त्याच्या छातीला धडकली, सावरली आणि मागे सरकली. आदित्यने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला मागे ओढले. श्वास श्वासांशी जोडू लागले. सायली पापण्या मिचकावून आदित्यकडे पाहत होती. तिच्या नवऱ्यात काहीतरी बदल झाला होता, पण काय ते तिला समजत नव्हते. आदित्यने घामाने डबडबलेल्या मानेला चिकटलेले केस मागे केले आणि मानेवर एक फुंक मारली. शीतलता तिच्या अंगात पोहोचली होती. त्याच्या मिठीमध्ये त्रस्त असलेल्या सायलीने कसे तरी स्वतःला आदित्यच्या मिठीतून मुक्त केले. मला जाऊ द्या. का? बाहेर सगळे चुकीचं समजतील. इतक्या लोकांमधून तुम्ही मला असेच बोलावले. सायलीने तिचा चेहरा झुकवला. मग काय चुकीचं केलं? दुसऱ्याच्या बायकोला तर नाही बोलवलं? माझ्याच बोलवलंय. हो, पण इतक्या बायकांमध्ये बोलवायला नको होतं. माझी आईही तिथे बसली होती. तिला काय वाटेल? हेच की जावई मुलीची झोपायची वेळ झाली आहे म्हणूनच बोलावलं असेल. अजून काय? सायली मागे सरकली आणि तिची उशी आणि चादर उचलून काठावर जमिनीवर बसली. आदित्यला खूप वाईट वाटत होतं. एवढ्या निरागस मुलीला एवढा त्रास दिल्यामुळे स्वतःला चापकाने फटके मारावेत. तू अंथरूण का करत नाहीस? अंथरूण ठेवलं होतं, आई घेऊन गेली. आज आत्या मामा पण आले आहेत. तर ती म्हणाली एवढ्या अंथरुणाचे काय करणार? तुझ्या खोलीत एक बेड आहे. आदित्य हसायला लागला. तू इथेच झोप. माझा पलंग रिकामा आहे. खरं तर आदित्य हातपाय पसरून झोपला असता तर पलंगावर थोडीही जागा उरली नसती. सायलीने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि मग शांतपणे चादर जमिनीवर पसरून पडली. मी म्हणालो की तू बेडवर येऊ शकते. नाही, मला जमिनीवर झोपायची सवय आहे. तुम्ही झोपा. आदित्यला त्याच्या लग्नाच्या रात्रीचे बोलणे आठवले. त्याला स्वतःवरच इतका राग आला होता की त्याला स्वतःलाच काहीतरी मोठी शिक्षा द्यावीशी वाटली. त्याने बेडवरून उठून जमिनीवर पडलेल्या सायलीला आपल्या हातात उचलले. सायलीचे डोळे मोठे झाले. तिला कळत नव्हते की तिच्या पतीला कोणत्या किड्याने चावले आहे. यांना काय झाले? आदित्यने तिला बेडवर झोपावले. वा, तू तर एकदम पानासारखी हलकी आहेस. तुला तर मी सकाळी एक्सरसाइज करताना डंबेलऐवजी वापरू शकतो. सायली त्याच्या डोळ्यात पाहत होती, जसे की काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. तिचे डोळे थोडे ओले झाले होते. तिच्या डोक्यावर हळूवार हात फिरवत आदित्यने विचारले, काय विचार करत आहे? काही बोलण्याऐवजी सायलीच्या डोळ्यांतून झरणासारखे गरम गरम अश्रू वाहू लागले. अरे काय झालं? मी जे बोललो त्याचं वाईट वाटलं का? सायलीने काहीच न बोलता नामध्ये मान हलवली. बाहेर जायचे आहे का? सायलीने पुन्हा नामध्ये मान हलवली. मग तू का रडतेस? मी तर तुला ओरडलं पण नाही. सायली उठते. ती त्याच्या चेहऱ्याकडे एक नजर पाहते आणि नंतर तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवते. मला भीती वाटते. जर स्वप्न तुटले आणि मी जागी झाले तर तुम्ही मला असे पुन्हा पाहू शकणार नाही. स्वप्न असेल तेव्हाच तुटेल ना. आदित्यने सायलीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला आणि हळूच तिच्या केसांवर हात फिरवू लागला. सायली फक्त त्याच्या सुंदर चेहऱ्यात हरवून गेली होती. ठीक आहे, हे सांग, आज कॉफी कुणी बनवली होती? मी. खूपच टेस्टी होती. इथे मशीन आहे का? नाही, हाताने बनवली होती. मुंबईला एक दिवस तुम्ही शिकवली होती ना? मला थोडंफार आठवत होतं. बाकी मोबाईलवर शिकले. नाव काय होतं? हो, बिल्डर कॉफी. बिल्डर नाही, फिल्टर कॉफी. हो तेच. आदित्य तिच्या जवळ येतो आणि तिचा हात हातात धरतो. एक सांगू तुला? हो सांगा. तू खूप छान आहेस. मी तुला डिझर्व करत नाही. हे जे शेवटी बोलला याचा अर्थ काय? म्हणजे मी तुझ्यासारख्या गोंडस मुलीच्या लायकीचा नाही. धत, काहीही बोलताय. दोघेही हसत होते. आता झोपायचं का? सकाळी उठून तू पुन्हा धावायला लागशील. जणू संपूर्ण जगाचे काम ही तुझी जबाबदारी आहे. हसत हसत सायली पलंगाच्या अगदी काठावर कूस बदलून तिचं शरीर आदित्यच्या शरीराला लागू नये अशी झोपली. आदित्य पण आडवा झाला. त्याला आज अपार शांतता जाणवत होती. सायलीला आपल्यासोबत पडलेलं पाहून त्याला खूप आनंद झाला. अजून रात्रीचा एक प्रहर पण झाला नव्हता की घामाने डबडबल्या आधीचे डोळे उघडले. कूलर बंद झाला होता आणि पंखाही बंद खोलीत आर्द्रतेने भरून गेली होती. अशा वातावरणात झोपायची आदित्यला अजिबात सवय नव्हती. त्याने मोबाईल ऑन केला
आणि 12:30ची वेळ पाहिली. टॉर्च लावून स्विच बोर्ड तपासला. सर्व स्विच चालू आहेत. उफ, दिवे गेले. प्रचंड उष्णतेमुळे त्याला झोप येत नव्हती. त्याने उठून समोरची खिडकी उघडली. दाराबाहेरची खिडकी उघडली. आदित्यची कार समोर उभी होती आणि गाडीच्या शेजारी एका कॉटवर सुयश झोपला होता. त्याने परत खिडकी बंद केली. उफ, या माणसाला संपूर्ण घरात फक्त माझीच खिडकी झोपायला मिळाली. मोबाईल टॉर्च घेऊन आदित्यने सायलीला पाहिले. तेव्हा त्याला धक्काच बसला. सायलीची साडी तिच्या पायापासून गुडघ्यापर्यंत वर आली होती. वर पल्लूसह तिची अर्धी साडी जमिनीवर विखुरलेली होती आणि ती खूप गाढ झोपली होती. आदित्यने तिचा पदर नीट करण्यासाठी हात लावला. अरे नीतू, लांब हो, मला गरम होतंय, असे म्हणत तिने झोपेतच आदित्यचा हात झटकला आणि पदर पुन्हा जमिनीवर फेकला. हो, मलाही गरम होते आणि वर तू अशी झोपली तर खोलीचं तापमान आणखी वाढेल, आदित्य बडबडला. ऐक, त्याने सायलीला जोरात हलवले. ऐक, त्याने सायलीला जोरात हलवले. मी विचारतोय, लाईट कधी येईल? सकाळी 5. रात्री 5 तास लाईट जाते. झोपा. आदित्यचे डोके फिरले. मला खूप गरम होतं यार, मला झोप येत नाही आहे. तुमचे कपडे काढा. काय? काढून टाका, थोडीशी हवा शरीराला लागेल. नाही, मी नाही काढणार. मग झोपा आणि मला पण झोपू द्या. पुढच्या 2 मिनिटात सायली पुन्हा गाढ झोपेत गेली. आदित्यने घड्याळाकडे वळून पाहिलं. उफ, काय प्रॉब्लेम आहे? आता फक्त 1 वाजला आहे. 4 तास कसे जाणार? त्याने झोपलेल्या सायलीकडे पाहिलं आणि मग त्याचा टी-शर्ट काढून फेकून दिला आणि लोअरऐवजी शॉर्ट घातली. थोडा आराम तर मिळाला, पण काही वेळाने पुन्हा गरम वाटू लागले. आता आदित्य त्याची बेडरूम मिस करत होता. आदित्य हिवाळ्यातही AC 70°C ठेवून झोपायचा. घरी निदान रात्री शांत झोप तरी मिळू शकते. गाडी घेऊन घरी यावे असे त्याला वाटले. मग काही वेळाने अस्वस्थतेने घड्याळाकडे पाहिले. 1:15. या घड्याळाचे काटे पुढे का सरकत नाहीत? त्याचा सहनशक्ती कमी होऊ लागली. त्याने सायलीला पुन्हा उठवले. उठ. सायलीने कूस बदलली. ऐक, उठ यार, सायलीने डोळे चोळत विचारले. आता काय झाले? मी घरी जात आहे, मला इथे झोप येत नाही. त्याच्या जाण्याची बातमी ऐकताच सायली उठून बसली. पटकन तिचा पदर नीट केला. काय झालं? झोप येत नाही यार, खूप गरम होत आहे. सायली उठली. मोबाईल टॉर्चचा उजेड करून तिने समोरच्या कपाटात ठेवलेला हात पंखा उचलला. झोपा, मी हवा घालते. आदित्य झोपला आणि थोडा आराम मिळू लागला. अंगावरच्या घामावर पंख्याचा वारा मस्त वाटत होता. लवकरच त्याला झोप लागली. सायली रात्रभर जागीच राहिली आणि त्याला हवा घालत होती. पहाटे 5 वाजता वीज येताच कूलर आणि पंखे कामाला लागले. रात्रभर पंखा हलवून सायलीला खूप झोप आली होती. पण आता सगळे उठले असतील. बाहेर आवाज येत होता. आज तेलपूजा होती. आईला किती काम करावे लागेल. सायली पटकन बेडवरून उठली. आदित्य टी-शर्ट शिवाय झोपला होता. सायलीने हळूच दरवाजा बंद केला आणि बाहेर येऊन तिचे काम सुरू केले. सकाळी 10 वाजता आदित्यला जाग आली, जेव्हा पुन्हा वीज खंडित झाली आणि कूलर बंद झाला. बिचारा रागवलेला चेहरा करून उठला. गावात आल्यानंतर ही पहिली गोष्ट त्याला अजिबात आवडली नाही. दार उघडताच सायली समोर आली. कोमट पाणी घेऊन उभी होती. लाईट गेली होती. तुम्ही उठले असणार हे मला माहीत होते. आदित्यच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने होते. हे सर्व काम त्यांच्या घरातील नोकर करीत. त्याने सायलीला हे सर्व करण्याची संधी कधीच दिली नाही. पण सायलीला त्याची संपूर्ण दिनचर्या चांगलीच माहीत होती. आदित्यच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटले. मला एक्सरसाइज करायची आहे. गच्चीवर जा. आता तिथे कोणी नसेल. ती वळण्याआधीच आदित्यने तिचा हात पकडला. तू कुठे चाललीस? सायली थांब. सायली थांबली आणि त्याच्याकडे पाहू लागली. चल माझ्याबरोबर छतावर. मी तिथे काय करू? इथे 4 कामं होतील तेवढ्या वेळात. आदित्यला माहीत होते ती अशी ऐकणार नाही. त्याने तिचा हात धरला आणि तिला टेरेसवर घेऊन गेला. वर मीना साडीवर हळदीच्या गाठी पसरवत होती. छतावर मीनाला पाहून आदित्यचा मूड बिघडला. तो वेगळाच विचार करून आला होता. सायली धावत जाऊन तिच्याजवळ बसली आणि गाठी पसरायला लागली. आदित्य त्याच कोपऱ्यात पुशअप्स करत होता. सायली अधूनमधून त्याच्याकडे चोर नजरेने पाहत होती. मीनाने एका नजरेत ओळखले. काय बानो, तुला पण व्यायाम करावासा वाटतोय का? मीनाने तिला चिडवले. धत, मी नाही करत हे सगळं. हो, तुझा व्यायाम तर काल रात्री खूप झाला असेल, मीना शांत स्वरात म्हणाली. पण आदित्यला सगळं स्पष्ट ऐकू येत होतं. बिचारी सायली गोंधळून गेली होती. धतुरा खाऊन बसली काय मीना? अरे बानो, माझ्याबरोबर जास्त नाटकं नको करू. माझंही लग्न झालंय.
तुझे डोळे सकाळपासून सुजलेले आहेत. हे स्पष्ट आहे की तुम्ही दोघे रात्रभर कबड्डी खेळत होता. सायलीचं तर माहीत नाही, पण बिचारा आदित्य लाजून पाणी झाला होता. थोडा वेळ मीनाचे बोलणे ऐकून त्याच्या कानातून धूर येऊ लागला. तो धावत खाली खोलीत आला. आता आणखी एक समस्या हात पसरून जावयाची वाट पाहत होती. आदित्य जवळपास तासभर बाथरूमसमोर कपडे, शॅम्पू आणि शॉवर जेल घेऊन बसला होता. एक महिला आतून बाहेर आली आणि आदित्यबाबू आपले सगळे सामान एकत्र करून निघणार होते. तेवढ्यात दुसरी बाथरूममध्ये शिरली. बिचारा मग सामान सोडून खाली बसायचा. हिंडत फिरत सुयश भाईसाहेब अंगणात आले. जावई आंघोळीचे सामान घेऊन कॉटवर बसले होते. काय झालं जिजा? दुसरं बाथरूम नाही का? हे तर रिकामे होतच नाही आहे. अहो, हातपंपावर बसा आणि आंघोळ करा. पाणी मी ओतेल. बाथरूममध्ये फक्त महिलाच आंघोळ करतात. इथे हातपंपावर सगळे पुरुष आंघोळ करतात. आदित्य मनात विचार करत होता. माहीत नाही त्याने कोणत्या वेळी गावाला यायचे ठरवले होते. यापेक्षा तर सायलीला परत बोलावले असते तर चांगले झाले असते. इथे अंगणात सगळे येत जात आहेत आणि हा बुद्धिहीन माणूस म्हणतोय इथे आंघोळ करा. सायलीच्या घरात एकाचड एक ट्यूबलाईट आहेत. मी इथे आंघोळ करणार नाही असे म्हणत आदित्यने कपडे गोळा केले आणि खोलीत जाऊ लागला. त्याने आंघोळीचा विचार सोडून दिला होता. संध्याकाळी बाथरूम रिकामे झाल्यावर मी आंघोळ करेन. जिजाजी, वाईट वाटणार नसेल तर मी एक सांगू? सांग. नदीमध्ये आंघोळ करा. म्हणजे मी इथे एवढ्या लोकांमुळे हँडपंपवर आंघोळ करत नाही आणि तुम्हाला सरळ नदीवर आंघोळ कर म्हणतोय. अहो, तशीच मज्जा येईल जशी तलावात येते. काका सांगत होते तुमच्या घरामध्ये तलाव बनवलेला आहे. अरे घाडवा, त्याला स्विमिंग पूल म्हणतात. आदित्य मनातल्या मनात बोला. थोड्याच अंतरावर नदी वाहत आहे. पाणी खूप स्वच्छ आहे. कोणी येत जात नाही. पोहायला येत असेल तर चला माझ्याबरोबर. आदित्यला थोडं ॲडव्हेंचर वाटायला लागलं. चल, याचा पण आनंद घेऊ. सुयश बरोबर हिंडत फिरत आदित्य त्याच्याबरोबर निघाला. सुयश त्याचे आंघोळीचे सामान बॅगमध्ये टाकून निघाला होता. त्याला खूप बरे वाटत होते. गावातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये हिंडणारी मुलं, छोटी घरं ज्यात खरी कुटुंब राहत होती, ज्याचं स्वतःच्या घराशीच नव्हे तर शेजारच्या 4 घरांशी जिव्हाळा होता. एखाद्या इमारतीत राहणारी 10 कुटुंबेही एकमेकांना ओळखत नसतील. अशा शहरासारखे नाही. किंवा आपण असे म्हणू शकतो की एका कुटुंबात राहणाऱ्या 4 सदस्यांनाही एकमेकांचे दुःख कळत नाही. तर तू सायलीचा चुलत भाऊ आहेस. नाही, मी फक्त मानलेला भाऊ आहे. म्हणजे तू तिच्या आईला काकू म्हणतो ना? मी यांच्या कुटुंबातील नाही. मी तर छोट्या जातीचा आहे. माझे वडील काकाच्या शेतात मजूर होते. 15 वर्षांपूर्वी कॉलरा पसरला तेव्हा आईचे निधन झाले. एक मोठा भाऊ देखील कॉलराने गिळला. 3 वर्षांनंतर वडिलांचाही टीबीने मृत्यू झाला. मी फक्त 5 वर्षांचा होतो. काकांना दया आली आणि त्यांनी मला उचलून त्यांच्या घरी आणले. तेव्हापासून हे माझे घर आहे. जेव्हा गावकरी सांगतात तेव्हा मला कळले की मी छोट्या जातीचा आहे. नाहीतर काकांनी मला हे कधीच जाणून दिलं नाही. मला सोबत खायला प्यायला दिले, शिक्षण दिलं. मी 18 वर्षांचा झाल्यावर मला पिठाच्या गिरणीत काम करायला लावलं. मला पोटभर जेवण आणि डोक्यावर ठप्पर मिळते. काकाच माझे आई बाबा आहेत. मी लहानपणापासून बानू आणि नीतूसोबत खेळलोय, राखी बांधली आहे. कधी मिळाली संधी तर काकांसाठी जीव पण देऊ शकतो. आदित्यला त्याच्या सासऱ्याचा अभिमान वाटू लागला. रामरावसुद्धा खूप दयाळू मनाचे होते. गावातील कोणालाही मदतीची गरज असो, कोणी करू वा न करू, ते मनापासून मदत करायची. जेवणासाठी कोणालाही मागावे लागत नव्हते. घरी आई अन्नपूर्णेचा खूप आशीर्वाद होता. कोणाला पैशाची मदत हवी असेल तर ते बिनव्याजी कर्ज देत असे. कोणत्याही गरीब मुलीचे लग्न झाले तर ते सविस्तर व्यवस्था करायची. त्यांना लक्ष्मीची हाव नव्हती. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी त्यांच्यावर खूप दयाळू होती. अशा दयाळू, प्रामाणिक आणि चांगल्या मनाच्या व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न सौदा म्हणून केले, तेही समाजाच्या बाहेर. त्यांच्या गावात मोठा समाज असूनही आदित्य आता यावर विश्वास ठेवणे अवघड झाले होते. माहीत नाही का, पण तो पूर्ण रस्ता हाच विचार करत होता. त्यांनी त्यांची एकुलती एक मुलगी, जी त्यांना त्यांच्या जीवापेक्षाही प्यारी आहे, तिला कसलीही चौकशी न करता माझ्या स्वाधीन केले. आणि तेही एका जमिनीच्या किमतीत नाही. त्याचे मन ही मानायला तयार नव्हते. तसेही यावेळी त्याला फक्त आणि फक्त सायलीशी मतलब होता. तिच्यासाठीच तर तो इथे आला होता. चालत चालत नदीपाशी पोचले. स्फटिकासारखे स्वच्छ पाणी, जवळून वाहणारी थंडगार वाऱ्याची झुळूक,
त्याच्या शरीराच्या प्रत्येक छिद्राला रोमांचित करत होती. गर्दी नाही, संपूर्ण निर्जन. आदित्यने डुबकी घेतली. एवढ्या प्रचंड उन्हात नदीच्या थंड पाण्याने त्याच्या संपूर्ण शरीरात ताजेपणा मिळाला होता. अजून 5 मिनिटेही उलटली नव्हती की सुयशला शोधत सायली तिथे पोचली. तिला आदित्यची अजिबात आठवण नव्हती. अरे सुयश, तुला घरी किती शोधले. तू इथे कोणत्या खजिन्याची रखवाली करत आहेस. तुझ्या खजिन्याची. एक कानाखाली दिली तर तुझे कान लाल होतील. बाबा तुला शोधत आहेत. शहरातून काही गोष्टी आणायच्या आहेत. लवकर जा. सुयश कपड्यांची बॅग तिच्या हातात देताना म्हणाला, हे घे, पकड तुझी अमानत आणि जिज्जाला सुखरूप घरी आण. सुयश घराकडे धावला. सायली कपड्यांची पिशवी घेऊन बसली. सायली मागे बसली आहे हे आदित्यला माहीत नव्हते. आदित्यने मागे वळून पाहिलं. सुयशच्या जागी सायली बसली होती. त्याला वाटले की त्याला भ्रम होत आहे. आदित्यने हातात भरपूर पाणी भरले आणि सायलीच्या दिशेने फेकले. काय करत आहे. तू कधी आली. आत्ताच. सायली सारखी आदित्यकडे पाहत होती. तो केसांतून पाणी झटकत होता. सायली त्याला पाहून हसत होती. अशी नजरेने माझी इज्जत लुटणे थांबव. धत, काहीही बोलता. काल तुम्ही सुद्धा दारणं वाजवता खोलीत आले होते. मी कपडे घालत होते तेव्हा. ओ हो, म्हणजे तू बदला घेत आहेस. बघ, बदला समान व्हायला हवा. मी तुला आंघोळ करताना पाहिलं नाही ना. आता मी पण बदला घेईन, लक्षात ठेव. सायलीने तिच्या डोक्यावर हात मारला आणि त्याच्याकडे पाठ फिरवून बसली. ठीक आहे, मला सांगा. मला सांग, तुला पोहायला येतं का. हो, मीही या नदीत खूप वेळा आंघोळ केली आहे. व्हॉट. आय मीन तू पण इथे आंघोळ करायला यायचीस. मी लहान होते तेव्हा शाळेत जाताना मी माझं दप्तर इथे टाकायची आणि नदीत उडी मारायची. मग खूप पोहायचो. मग बाहेर जाऊन इथल्या जंगलात फिरायचो जोपर्यंत ड्रेस नीट कोरडा होत नाही. म्हणजे तू शाळेला दांडी मारायचीस. दुसरं काय. मास्तरजी काय बडबडत करत होते ते कळतच नव्हते. काम पूर्ण झालं नाही तर ते कोंबडी बनवायची. ती गोष्ट वेगळीच. म्हणूनच तुझा वरचा मजला रिकामाच राहिला. सायली तिचे डोके खाजवते आणि वरच्या दिशेने पाहू लागते. आदित्य त्याच्या डोक्याला मारून घेतो. आदित्य बाहेर आला. त्याचे मांसल शरीर पाण्याने भिजलेले. सायली नजरवर करून एकदा बघते आणि लाजून जमीन उकरू लागते. आदित्य जमिनीवर बसलेल्या सायलीच्या मागून इतका जवळ होता की त्याचे ओले शरीर सायलीचे कपडे ओले करत होते. त्याने हात पुढे करून पिशवीतून टॉवेल काढला आणि मुद्दाम सायलीच्या दंडाला हात लावला. सायली शहारली. आदित्यने सायलीच्या खांद्यावर हनवटी टेकवली आणि पिशवीतून कपडे काढायला सुरुवात केली. सायलीच्या चिमुकल्या चेहऱ्यावर आदित्यचे ओले गाल पाण्याची खून सोडत होते. काय करत आहे. दिसत नाही माझे कपडे काढत आहे. सुयश कपडे घेऊन बसला असता तरी असेच त्याला चिटकून कपडे बाहेर काढत बसले असते का. आदित्यचा सगळा रोमांस नाहीसा झाला. सायलीच्या जागी सुयशची कल्पना करताच त्याला कसं तरी वाटायला लागलं. मला वाटतं तुला उचलून इथंच नदीत फेकून द्यावं. मग काय, मी पोहून घरी पोचेल. आदित्यने कपडे घातले आणि दोघेही तिथून निघाले. आदित्यने सायलीच्या कमरेभोवती हात घातले होते. सायलीला बरं वाटत होतं. आदित्यला नाही म्हणावं वाटत नव्हतं. पण ते गावच्या गाल्ल्यांमध्ये होते. तिथे 4 भिंतीच्या बाहेर हे सर्व अशोभनीय मानले जात होते. तिने हळूच तिच्या कमरेवरून आदित्यचा हात काढला. आदित्यने सैतानी हसून परत तिला त्याच्याकडे ओढले. आपल्या घराबाहेर बसलेले लोक दोघांनाही असे पाहत होते जणू काही घोर पाप केले आहे त्यांनी. आदित्य त्यांना पाहूनही इग्नोर करत होता. त्याला काही फारसा फरक पडत नव्हता. पण सायली त्यांची नजर बाणासारखी टोचत होती. ती त्याच्यापासून दूर गेली. यावेळी तो त्याचा हात ठेवणार इतक्यात सायलीने त्याचा हात जोरात झटकला. ते दोघेही घराच्या खूप जवळ आले होते. जुना आदित्य एकदम जागा झाला. त्याला सायलीची ही हरकत अजिबात आवडली नाही. त्याच्या डोळ्यातून जसे अंगारे निघू लागले, जसे आधी निघायचे. सायलीला समजले तिने आदित्यला नाराज केले होते. आदित्यने तिच्याकडील कपडे असलेली बॅग हिसकावून घेतली आणि वेगाने पावले टाकत घराच्या आत गेला. 4 पावलांमध्ये अंगण पार करून त्याने खोलीत पोचताच दरवाजा बंद केला. सायलीचा जीव कोरडा पडला. नाही, तिला तो जुना आदित्य नको होता. तिला त्याची खूप भीती वाटत होती. सायली धावत घरी आली आणि कोणाचीही पर्वा न करता थेट तिच्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा बंद केला. आदित्यने त्याचा लॅपटॉप उघडला आणि काही काम करू लागला. सायलीला त्याच्या जवळ जायलाही भीती वाटत होती. तरीही तिने हिंमत एकवटून त्याच्या समोर जाऊन त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला. तुम्ही माझ्यावर रागावलात का. इथून जा. मी जे विचारले आहे त्याचे उत्तर द्या. तुम्ही रागावलात का.
का समजून घेत नाही? गावात असा मोकळेपणा सर्वांनाच आवडत नाही. मी म्हणालो इथून जा. मी कुठेही जाणार नाही. मी इथेच बसून राहणार जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही. आदित्य रागाने दुसऱ्या बाजूला तोंड करून बसतो. सायलीला अश्रू अनावर झाले. ती तिचे डोके आदित्यच्या पाठीवर ठेवते आणि त्याच्या छातीला आपल्या हाताने घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. तुम्ही माझ्यावर का रागवता? मी मूर्ख आहे, बेअक्कल. काय करू? तुम्ही ऐकत का नाही? मला तुमच्या रागाची खूप भीती वाटते. बघा, आता मी आहे तुमच्याजवळ. तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याबरोबर करा. तुम्हाला पाहिजे तसे स्पर्श करा. मी तुम्हाला थांबवणार नाही. मला तुम्हाला थांबवायचं पण नाही. तुम्ही रागवला असाल तर मारा, पण रागवू नका. सायली रडत होती. सायलीच्या अश्रूच्या उष्णतेने आदित्यच्या रागाच्या भक्कम भिंती वितळू लागल्या. त्याचा मूड पुन्हा हलका होऊ लागला. त्याने लॅपटॉप मागे सरकवला आणि पाठीला चिकटलेली सायलीचा हात धरून ओढले. सायली त्याच्या मांडीत आली. त्याने सायलीच्या डोळ्यातील अश्रू बोटांनी पुसले. मग मला तुझ्यासोबत काहीही करण्याची परवानगी आहे? तुम्ही माझे पती आहात. तुम्हाला परवानगी घेण्याची गरज नाही. ओ हो, माझ्याऐवजी नवरा दुसरा कुणी असता तर तू त्यालाही परवानगी दिली असती. हा आता आदित्यला खोडकरपणा सुचला होता. जर मी म्हणालो तुझ्या त्या खडूस रागीट नवऱ्याला घटस्फोट दे तर? तुम्ही पुन्हा असं बोललास तर मार खाल. सायलीचा हात त्याला मारायला उठला आणि मग थांबला. आदित्य तिच्या चेहऱ्याकडे झुकत म्हणाला, मला म्हणायचे होते तुझ्या त्या नालायक नवऱ्याला सोडून माझ्याशी चक्कर चालू कर. सायलीला समजले की त्याचा राग शांत झाला आहे आणि आता ती आदित्यच्या बोलण्यावर हसायला लागली. सायली त्याच्या मांडीतून उठली आणि हळूच तिचे ओठ त्याच्या चेहऱ्याकडे सरकवले. आदित्यने डोळे मिटले आणि हसला. लवकर, पटकन, प्लीज प्लीज, मी आता थांबवू शकत नाही. सायलीने त्याच्या गालावर एक छोटा किस घेतला. लाजली होऊन बेडवर उठली. मी जाऊ का? आज संध्याकाळच्या पूजेची तयारी बाहेरच करायची आहे. मला कॉफी मिळेल का? तुझ्या हातची. हो का नाही? फेटायला थोडा वेळ लागेल. लवकर घेऊन येते. आदित्य आडवा झाला. सायलीचा सुगंध अजूनही त्याच्या अंगातून येत होता. त्याला सायलीजवळ सुकून मिळत होता. प्रेमात तर तो आधीच पडला होता. आता आदित्य प्रेमाच्या त्या टप्प्यावर आला होता जिथे प्रेयसीच्या चेहऱ्यावरचे दुःख मनाला भिडते. सायलीचे अश्रू त्याला आता सहन होत नव्हते. माझ्यामुळे ती आधीच खूप रडली आहे. ती आता रडली तर मी स्वतःला काहीतरी करेन. संध्याकाळी पूजा सुरू झाली. पंडितजी स्वतः मंत्र म्हणत होते. सर्व विधी करून घराच्या अंगणात मध्यभागी एक लाकडी खांब पुरला होता. आजपासून लग्नाचे सर्व विधी या खांबाखालीच पार पाडले जातील. हा खांब त्यांच्या कुटुंब देवता किंवा कुटुंब देवतेचे प्रतीक मानले जात असे. या खांबासह त्यांच्या अंगणात कुटुंब देवतेचा वास असल्याची गावाची समजूत होती, जे लग्नाच्या प्रत्येक विधीला आपले आशीर्वाद देतात. पाठवणीनंतर खांब नदीत टाकला जाईल. खांबाखाली माती टाकून दुर्वा बांधण्यात आली आणि वर पवित्र कलावा बांधला गेला. आदित्य पूर्ण पूजाकडे लक्ष देऊन पाहत होता, पण त्याला काही विशेष समजत नव्हते. पण त्याच्या वैवाहिक जीवनात जे काही चुकले त्याचा प्रत्येक क्षण त्याला जगायचा होता. पंडितजींनी नीताला बोलावून तिच्या मनगटावर काहीतरी बांधले, जे नंतर रुमालाने बांधले गेले. त्यानंतर एकामागून एक महिलांनी नीताला तेल लावायला सुरुवात केली. सायलीनेही तिला तेल लावले आणि मग परत येऊन बसली. आदित्य संधी बघून सायलीच्या दिशेने जातो. हे काय होतंय? तेल पूजा? अरे, हे लोक नीताला तेलाने का आंघोळ घालत आहेत? आता नीताचे पकोडे बनवणार का? सायलीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिली. आदित्यने दातांमध्ये जीभ चावली आणि स्वारी म्हणाला. मग उद्या काय होईल? उद्या हळद होईल. वा, मी माझे कपडे उद्यासाठी काढतो. सायलीने मागून त्याचा टी-शर्ट पकडला. तुम्हाला आधीच हळद लागली आहे, आता नाही लागायची. त्यामुळे तुम्ही एवढे काय उतावीळ आहात? तुम्ही चेहरे का करत आहे? म्हणजे मी येल्लो कपडे घालायचे नाहीत? घाला, पण उद्या होऊ दे. आदित्य तिचे गाल ओढत त्याच्या खोलीत गेला. सुयश भाईसाहेब दालनात उपस्थित होते. तू आला? हो, मी आत्ताच आलोय. मी तुमच्यासाठी इन्व्हर्टर आणायला गेलो होतो. काकांनी मला सांगितलं की काल रात्री तुम्ही खूप अस्वस्थ होता. काकांना कसं कळलं? सायलीच्या पोटात काहीच राहत नाही. माझी बायको एक नंबरची चुगलखोर आहे. बरं, इन्व्हर्टर पाहून त्याला मोठा दिलासा मिळाला. आजची रात्र शांततेत जाईल. आदित्यलाही मनातून खूप छान वाटत होतं. त्याच्या कुटुंबाप्रमाणे इथे कोणालाच त्याला कशाची कमतरता भासू देत नव्हतं. जिजा,
तुम्ही येणार आहे हे आधी सांगितलं असतं तर मी आधीच घेऊन आलो असतो. थँक्यू, आदित्य हसत म्हणाला आणि त्याच्याबरोबर इन्व्हर्टर जोडू लागला. आदित्यला काहीतरी आठवलं आणि बाहेर येऊन त्याच्या सासऱ्याजवळ पोहोचला. बाबा, मी एकदा जाऊन कारखान्याची जमीन बघू का? यावेळी मी जाऊन बांधकामाचं कामही देईन. मग हे कामही सुरू होईल. रामराव विचारात बुडाले. होय बेटा, ती तुमची जमीन आहे, पण संध्याकाळ झाली आहे आणि काही वेळाने अंधार पडेल, म्हणून उद्या जा. मी सुयशला तुझ्यासोबत पाठवतो. आदित्य हसत म्हणाला. बाबा, मी काही छोटं मूल नाही. संध्याकाळ झाली आहे, अजून उजेड आहे. मी बघून घेईन आणि थोड्या वेळात परत येईन. रामरावच्या चेहऱ्यावर थोडी चिंता होती. नाही बेटा, उद्या जा. तिथला परिसर अजिबात चांगला नाही. एवढं बोलून तो वळला आणि निघून गेला. आदित्यला थोडं विचित्र वाटलं. कदाचित सासऱ्यांना भूताची भीती वाटत असेल. आदित्य मनातच हसत त्याच्या खोलीत गेला. आदित्य बाबू आज रात्री खूप खुश होता. इन्व्हर्टर बघून खूप हायसे वाटले. आज रात्री शांत झोप लागेल. काल रात्रीच्या गरमीचा सामना केल्यानंतर आज इन्व्हर्टरला हार घालून आरती करावीशी वाटली त्याला. बाहेर महिलांसोबत थोडा वेळ बसल्यानंतर सायलीही खोलीत आली. जणू आदित्य तिचीच वाट पाहत होता. तो दाराकडे तोंड करून बेडवर झोपला होता. सायलीला पाहताच त्याचा चेहरा उजळला. हे बघ, आज तू न बोलवता आलीस. आज मला झोप येत होती म्हणून मी स्वतःच उठले आणि आले. ठीक आहे, ऐक. आज सकाळी व्यायाम करताना गच्चीवर बसलेली ती मुलगी कोण होती? ती मीना शेजारी राहते. 1.5 वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले. तिने नुकत्याच एका मुलाला जन्म दिलाय. तो खूप सुंदर आहे. हां, सुंदर तर आहे. सायली आदित्यकडे वळून पाहते. तुम्ही अजून तिच्या मुलाला पाहिलं नाही? तो सुंदर आहे हे तुम्हाला कसं माहीत? अरे रे, तू मुलाबद्दल बोलत होतीस. सायलीने उशी उचलून डोक्यावर टाकली. तुम्ही कोणाबद्दल बोलत होता? त्याच्या आईबद्दल. आदित्यने सायलीला पकडून ओढले. सायली अजूनही रागात नखरे दाखवत होती. खूप मुश्किलतेने तिला हा सुंदर टाईम मिळाला होता. तिचा रागीट नवरा तिचे नखरे उठवत होता. ती तुझ्यापेक्षा सुंदर नाही. सायलीने उशी ठेवली आणि त्याच्या तोंडासमोर झोपली. मी तुम्हाला काही विचारू का? तुम्ही इथे का आला? आदित्य तिच्याकडे बघू लागतो. त्याला गेल्या काही दिवसांच्या सगळ्या गोष्टी आठवल्या. ती घटस्फोटाची कागदपत्रे. त्याने सायलीला सगळं सांगावं का? नाही, अजिबात नाही. ही माझी परीक्षा आहे. मी आधीच पेपर काढू शकत नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की सायली फक्त माझी आहे. तिला मनापासून माझी बनवून मी इथून निघून जाईल. मी तुला माझ्या प्रेमाची जाणीव करून देईन. पण आता तिला काय सांगू? मी इथे का आलो? कारखान्याचे बांधकाम करायचे आहे म्हणून मी ती जमीन बघायला आलो आहे. सायली उदास झाली. तिला दुसरे उत्तर अपेक्षित होते. तिचे दोन्ही गाल प्रेमाने ओढवत आदित्य म्हणाला, मला तुला भेटायचं होतं म्हणूनच आलोय. तुम्ही माझं मन राखण्यासाठी सांगत आहात. तुम्ही जमीन बघायला आला असाल. आदित्यला वाटले की तिला आपल्या मिठीत धरून तिच्यावर मनापासून प्रेम करावे, पण आजपर्यंत सायलीने त्याला परवानगी दिली नव्हती. होय, सायली त्याला काहीही करण्यापासून रोखणार नाही, कारण आदित्य तिचा नवरा आहे. पण आदित्यला नवऱ्याची पदवी न देता फक्त आदित्यला सर्व अधिकार तिने द्यावेत अशी त्याची इच्छा होती आणि तो तेवढा वेळ थांबू शकत होता. तो आडवा झाला. सायली थोड्याच वेळात गाढ झोपेत गेली. आदित्य फोन पाहू लागला. अक्षयचे मेसेज येत होते. त्याने अक्षयला फोन केला. हॅलो भाई, गोव्यात सगळं कसं चाललंय? तुमचा आशीर्वाद आहे गुरुदेव. आणि माझी लाडकी सायली वहिनी कुठे आहे? आदित्यने लगेच त्याला स्वतःचा आणि त्याच्यासोबत झोपलेल्या सायलीचा एक सुंदर फोटो पाठवला. अक्षय आनंदाने वेडा झाला. भाई, आय लव्ह यू. तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसता. यू आर द ग्रेट. तू सर्व काही ठीक केले आहे? 50% ठीक झाले आहे. बाकीचे सुद्धा लवकरच होईल. ठीक आहे भाई. ऐक ना, मला वेदिकाला एक रोमॅन्टिक मेसेज पाठवायचा आहे. हो, मग तू मला का सांगतोस? तू जन्मापासूनच लव गुरु आहेस. अरे, मी म्हणत होतो की मी स्वतः तिच्यासाठी एक शेर लिहिला आहे. तू ऐक आणि मला सांग कसा आहे. ठीक आहे ना? सांग. फूल आहे गुलाबाचे, त्याला चमेलीचे समजू नको. नाही, दाद दे दाद. अरे गाढव. वाह. अजून बोल. हो, मी तेच म्हणत होतो. गुलाबाचं फूल आहे, चमेलीचं समजू नकोस. मी तुझा प्रियकर आहे, मैत्रिणीचा समजू नकोस. आदित्य गप्प झाला. हॅलो भाई, आवाज येतोय का? दाद दे ना. दाद नाही, लात पडेल तुला अशा शायरी लिहिल्यामुळे. मी काय ऐकलंय? आता मला हारपिकाने कान धुवावे लागतील. भाई, पण मी वेदिकाला आधीच पाठवले आहे.
बेटा, आता ती तुला व्हॉट्सॲपवरून नाही तर तिच्या आयुष्यातून ब्लॉक करेल, आणि तेही कायमचे. दुसऱ्या दिवशी सकाळी घराचे नूतनीकरण सुरू होते. नीतासोबत लग्नाचे सर्व सामान आणि हुंड्याचे सामान खोलीत ठेवले होते. सकाळी आदित्यला जाग आली तेव्हा सायलीच्या आई खोलीत तिला काहीतरी समजावून सांगत होती. तिचे ओठ हालत होते पण आवाज समजत नव्हता. काही वेळाने सायलीच्या खोलीत दोघांनी एक लहान कपाट ठेवले. हे सर्व काय आहे? सायली येताच आदित्यने विचारले. तिजोरी आहे. आता परत परत पैसे द्यावे लागतील. शहरातून रोज 10 वस्तू आणाव्या लागतील. खूप पाहुणे आहेत. या खोलीत कुणी येत जात नाही म्हणून इथे ठेवली. तुम्हाला काही त्रास तर नाही ना? नाही, मला का त्रास होईल? सायलीने तिजोरीला कुलूप लावायला सुरुवात केली. आदित्यला पाहून ती जरा दचकली. मग कुलूप लावून चावी त्याच्याच हातात दिली. ही तुमच्या खिशात ठेवा. मी मागितल्यावर मला द्या. मी साडीला बांधून फिरू शकत नाही. आदित्य थोडा वेळ व्यायाम करून आंघोळ करून तयार झाला. सायली खोलीत शिरली आणि आदित्यकडे बघतच राहिली. फेविकॉल लावल्यासारखे तिचे डोळे आदित्यला चिकटले होते. आंघोळ केल्यानंतर आदित्यने ऑफ व्हाईट ट्राउझरसह पिवळ्या रंगाचा चिकन वर कुर्ता घातला होता. कुर्त्याची बाही कोपरापर्यंत ओढली होती आणि एक हात कुर्त्याच्या खिशात ठेवला होता. कुर्ता त्याच्या शरीराला एकदम फिट बसतो. सायली त्याच्याकडे बघतच राहिली. तो इतका गोंडस आणि परफेक्ट दिसत होता की सायलीला भीती वाटत होती की आज त्याला कोणाची नजर ना लागो. तिने धावत जाऊन आरशाजवळ ठेवलेली तिची काजळ पेन्सिल उचलली आणि पटकन एक छोटा टिपका आदित्यच्या मानेजवळ ठेवला. मी तुम्हाला सांगते की आज जर तुम्ही नीताच्या मैत्रिणीशी गप्पा मारल्या तर आदित्यने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला स्वतःकडे ओढले. तर मी तुमच्याशी बोलणार नाही. सायली बोलली तर होती, पण मग ती मनात विचार करू लागली. मी बोलले किंवा नाही बोलले तरी यांना काय फरक पडणार? ती एक अर्थहीन गोष्ट बोलली, पण मुलींनी त्यांच्याकडे टक लावून पाहिलं तर मला वाईट वाटेल ना? स्वतः सकाळपासून सजून अनारकलीच्या वेशात असे फिरत आहे जणू यांचेच लग्न आहे. माझा काय दोष? त्या मुली मला जबरदस्तीने घेरतात. सांग, मी काय करू? मग त्यांना ओरडा, जसे तुम्ही मला ओरडा घालता. आदित्यने सायलीचे केस गोळा करत विचारले. ठीक आहे, मला सांग, तुला शेवटच्या वेळी कधी फटकारले होते? आठवत नाही. मग तुम्ही मला खरंच परत कधी ओरडणार नाही? सायलीचे 2 सुंदर डोळे आदित्यच्या डोळ्यात पाहत होते. नाही, कधीच नाही. आदित्यने पुन्हा तिच्या गुबगुबीत गालावर चिमटा घेतला. बिचारी तिच्या गालावर हात फिरवू लागली. आदित्यलाही आज जमीन बघायला जायचे होते. जेवण झाल्यावर तो पटकन रामरावला म्हणाला. बाबा, आज जमीन बघूया. मी पप्पांशी बोललो होतो की परवा लग्नाला सगळे येतील, मग भूमिपूजन होईल. परत येणं सगळ्यांना अवघड जाईल. हो नक्कीच. सुयश लागे. आणि ऐक बेटा, लवकर घरी ये. तिथला परिसर चांगला नाही आहे. कोणाशी जास्त बोलू नकोस. ठीक आहे? त्यांनी सुयशला बोलावून काय समजावले कुणास ठाऊक. आदित्यला काहीच समजत नव्हते. काही वेळातच आदित्य सुयशसोबत गाडीत बसला आणि निघून गेला. सुयश आदित्यच्या गाडीत बसला. एवढ्या मोठ्या गाडीत तो पहिल्यांदाच बसला होता. तसेही रामरावजींकडेही स्वतःची बोलेरो होती जी बहुतेक सुयशच चालवत असे, पण इतकी भव्य कार त्याने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली होती. गाडीतील सीटच्या मागच्या बाजूला वाढवली तर गाडीत झोपता पण येत होते. जिजा, हा TV चालू आहे का? सुयश समोरच्या स्क्रीनकडे बघत म्हणाला. हो. आदित्यने स्क्रीन ऑन केली. एक इंग्रजी चित्रपट चालू होता. आदित्यला बहुतेक हे किंवा न्यूज चॅनल आवडत होते. एखादा भोजपुरी चित्रपट लावा जिज्जा. आदित्यने त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि सुयश एकदम गप्प झाला. कारखान्याची जमीन गावापासून थोड्या अंतरावर मार्गालगत होती. गावापासून ते 10-15 किलोमीटर अंतरावर होते. आदित्य गाडीतून खाली उतरला. सुयश त्याला जमीन किती दूर पसरली आहे हे समजावून सांगू लागला. तो आजूबाजूला गेला आणि त्याला सर्व काही सांगू लागला. आदित्यच्या मनात कारखान्याची रचना तयार होती. ज्याचं कॉन्ट्रॅक्ट तो शहरात पोहोचताच देणार होता. मग सांगा, समजलं का जिज्जा? तुम्हाला लोकेशन कसं वाटलं ते सांगा. शहरापासून लांब आहे आणि गावापासूनही दूर आहे. प्रदूषणही कमी होईल. चांगली का नाही वाटणार भाई? या जमिनीची तर खूप मोठी किंमत मोजली आहे. काय मस्करी करताय? तुमचे वडील एकदा बोलले आणि काकांनी ताबडतोब जमीन त्यांच्या नावावर केली. शेवटी मैत्री जुनी आहे. हो, माझे पप्पा खूप चांगले बिझनेसमॅन आहेत. त्यांना सौदे कसे करायचे ते चांगलेच माहीत आहे. काकांनी या जमिनीच्या मोबदल्यात 1 रुपयाही घेतला नाही माझ्या माहितीनुसार. हो, त्यांची मुलगी माझ्या गळ्यात बांधली होती
आदित्यने अगदी हळुवारपणे बडबड केली, पण सुयशने ते ऐकले. ते ऐकून तो दुःखी झाला. असं बोलू नका जिजाजी. बानूसाठी तुमचे वडील स्वतः स्थळ घेऊन आले होते आणि काकांनी तुमच्या लग्नाच्या कित्येक महिन्याआधी ही जमीन तुमच्या वडिलांना दिली होती. तेव्हा बानूचा लग्नाची चर्चा अजिबात नव्हती. आदित्यला धक्काच बसला. त्याचे तोंड उघडेच राहिले. वेडा झाला आहेस का? लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पप्पांना जमिनीची कागदपत्रे दिली होती. माझ्या डोळ्यासमोर जिजा. मला जास्त माहिती नाही, पण कागद देण्याच्या दिवशी तुमच्या वडिलांनीच सांगितले होते की ते पेपर नंतर घेऊन जातील. ते म्हणतील तेव्हा काका त्यांना देतील. एवढं मोठं सत्य आज आदित्यसमोर उघड झालं. त्यांचं लग्न सौदा नव्हते. या जमिनीच्या बदल्यात सायलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले नाही. मग जेव्हा जमीन आधी संपादित झाली होती, मग त्याच्या पप्पाने त्याला तिच्याशी लग्न करायला का भाग पाडलं? हा प्रश्न आदित्यच्या मनात सतत घुमत होता. आदित्य हा सर्व विचार करत असताना अचानक मागून येणाऱ्या आवाजाने त्याचे भान भंगले. कसे आहे आदित्य बाबू? आणि सासरच्या घरी पाहुणचार चांगला होतो का? आदित्यने मागे वळून पाहिलं. 3-4 मुलं मोटारसायकल घेऊन उभी होती. आदित्यने त्याला पाहताच ओळखले की हा तोच मुलगा आहे ज्याच्याकडून त्या दिवशी आदित्यने सायलीच्या घरचा रस्ता विचारला होता. आदित्य काही बोलायच्या आधी सुयश त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. अरे बब्बू, तुला काय हवंय? तू इथे का आलास? आपल्या गावच्या प्रमुखाचा जावाई बापूला भेटायला आलोय. पान खाणारा मुलगा त्याचा काळा चष्मा काढत आणि शर्ट मागे दबंग शैलीत लावत बोलला. बब्बू, इथून शांतपणे निघून जा. तेच तुझ्यासाठी बरं होईल. तू आदित्यबाबूंशी उद्धटपणे बोललास तर समजून घे आणि सावध राहा. बब्बन पुढे सरसावला आणि सुयशला कॉलरला धरून ढकलून आदित्यला म्हणाला, शहरात मुलींची कमतरता होती का? गावातून आमच्या बुलबुलला घेऊन गेला. सायलीबद्दल निरर्थक बोलणे ऐकून आदित्यने रागाने मुठी आवळल्या. सुयशने त्याला ओढत गाडीत बसायला सुरुवात केली. चला जिजाजी, हे खूप उद्धट लोक आहेत. त्यांच्या तोंडाला नका लागू. सुयशला भीती वाटली की समोर 4 लोक आहेत आणि तो आणि आदित्य एकटेच आहेत. जर आदित्यला काही दुखापत झाली तर काकांना काय तोंड दाखवणार? आदित्य बाबू, एक गोष्ट सांगतोय. बानू हे माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम आहे आणि तुम्ही माझं प्रेम माझ्याकडून हिसकावून घेतलं आहे. लक्षात ठेवा, मी तुला आणि तुझ्या सासऱ्याला सार्वजनिक बाजारात गोळ्या घालेन. आता आदित्यच्या रागाने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. कसा तरी सुयश त्याला गाडीपर्यंत घेऊन आला होता. त्याने त्याला धक्का दिला आणि बब्बन मोटारसायकलवर बसण्याआधीच आदित्यने मागून त्याचा गळा पकडून त्याला लटकावले. बास्टर्ड, 1.5 बरगड्यांचा सांगडा, तू आम्हाला मारशील का? तू एक फुंक मारली तर थेट पाताळात पडशील. तू सायलीला किंवा तिच्या कुटुंबाकडे बघशील तर तुझे डोळे फाडून टाकील. आदित्यने त्याला एका हातात लटकवले होते. सोबत आलेली मुलं बब्बनला आदित्यच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. पण आदित्यच्या तावडीतून मोकळं होणं म्हणजे सिंहाच्या पंजातून आपली शिकार सोडवणं. आदित्यने बब्बनला उचलून गाडीच्या बोनेटवर मारले. बिचारा पोट धरून राहिला होता. त्यानंतर त्याने प्रत्येक ठोसेने बब्बनचे डोके फोडले. तोंडातून रक्त वाहत होतं की पानाचा रस समजत नव्हतं. आता सुयशला मजा येऊ लागली. आत्तापर्यंत गावात बब्बनशी पंगा घेणारा कुणीही जन्माला आला नाही. इथे एकटाच आदित्यने बब्बन आणि त्याचे 3 चमचे मांजरीच्या पिलासारखे पकडले होते. वा जिजा, अजून एक ठोका. तो मागून आला. ओ जिजा, त्याला उचलून फेकून द्या, त्याची हाडं तोडा. आदित्यला बघून सुयशलाही उत्साह आला. बब्बनसोबत आलेल्या एका मुलाला त्याने धरले आणि नंतर उत्साहाच्या भरात खूप बदाडले. चौघेही हादरले. आदित्य गाडीत बसणार असताना बब्बनने जाडजूड वीट उचलून त्याच्या डोक्यावर मारली. आदित्यच्या कपडावर एक खोल ओरखडा पडला. त्यातून थोडे रक्त वाहू लागले. मात्र यावेळी बब्बनकडून उरलेला जीव पिळून काढण्याआधीच सुयशने त्याला ओढत गाडीत बसवले. जिजा, माझे ऐका, चला घरी जाऊया. हे हरामी लोक आहेत, त्यांना हात लावू नका. बघा, रक्त बाहेर आले आहे. काका मलाच ओरडतील. सुयशचे बोलणे ऐकून आदित्यने गाडी घराकडे वळवली. चौघेही जमिनीवर तोंड करून पडले होते. कोण कोणाला उचलायचे? सगळ्यांच्या हाडांचा चोरडा झाला. त्या रिकाम्या जमिनीवर आक्रोशाचे आवाज गुंजत होते. येथे सायंकाळी 6च्या सुमारास आदित्य आणि सुयश घरी पोचले. हळदी समारंभ सुरू होता. महिला शुभगीत गात होत्या. निताला हळदीची पेस्ट लावली जात होती. बायकांमध्ये बसलेली सुंदर पिवळी साडी नेसलेली सायलीही हसत हसत बोलत होती. आदित्य नुकताच सुयशसोबत घराच्या अंगणात पोचला होता. तेव्हा त्याला पाहताच सगळ्यांनी गाणं वाजवणं बंद केलं. धन्यवाद.